पावसाळ्यामध्ये वादळ वगैरे सुरू झाले, मग गणपती बाप्पाची कधी लाईट बंद पडलेली, लॅम्प पण लागणार, गणपती बाप्पाचा बल्ब पण लागणार. पहिल्या तर घराच्या आतमध्ये येऊन कधी चिकडपट्टी घेतलं, ते पहिला किशाच्या आतमध्ये ठेवून घेतलं. ह्याच्यानंतर म्हणजे कधी डायरेक्ट घराच्या वरती आलो. बलाचं कनेक्शन त्या रूम पासून ह्या घरावरनं त्या घरापर्यंत अशी वायर गेले बघा. इथनं खाली लॅम्पला आणि बलाला कनेक्शन दिलंय. लॅम्प आणि बल्ब दोन्ही पण बंद पडले असल्यामुळे मग म्हटलं वायर चेक करून घेऊया. तेवढ्यात ह्या एक साईडला आणि ह्या एक साईडला कट दिसला वायरीचा. मग पहिला कात्री घेतली आपली, वायर पायामध्ये धरलं निष्ठू नये म्हणून. जेवढी वायर खराब झाली तेवढी कट करून त्याचा कंडका साईडला काढला. मग तोंडानं आपली वायर कने सोलून घेतलं. ही वायर एकामेकाला कने जॉईंट करून घेतलं. वरनं त्याच्या चिकटपट्टी लावून कने सगळं पॅक करून घेतलो. हे कसं चिकटपट्टीनं पॅक केले गेले तसं लूज कनेक्शन कुठं कुठं होतं कने त्या साईडला पण सगळीकडे कने चिकटपट्टी पिवळी लावून घेतलो. 4 ते 5 ठिकाणी लूज कनेक्शन होतं. ते पॅक करून डायरेक्ट घरावरनं खाली उतरलं स्लॅब वरती. इथनं डायरेक्ट आम्ही कनेक्शन देते का गणपती बाप्पाला त्या घरामध्ये येऊन का इथनं पिन लावून बटन चालू करून घेतलो. इथनं चालत आलो मैदानात. लॅम्प आणि बल्ब दोन्ही पण सगळं चालू झालं. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जाताना भावाला फॉलो करून जावा. युट्यूब वरनं बघत असला सबस्क्राईब करा.